आमच्या घरात नको हो. अशी प्रवृत्ती असणाऱ्या समाजाच्या चौकटीवर पडलेला एक छोटासा कटाक्ष सादर होत आहे नाटक बाळपणबाईचीच होय. आई सकाळपासून माझा हात चालूच आहे. मी काय काम बंद केलंय का? आई म्हणून लढत येऊ नको. सासू आहे आत्याबाई म्हणायचं. बरोबर आत्याबाई तर आत्याबाई. सासूला किती जीव लावला तर सासू ती सासूच असती. काय तुम्ही तर मजेत असेल. पोराचं लगेच झालं म्हटलं सून आली घरी. आज आपण रव्यातलं तुपाचं लाडू बनवलं त्यातून पाहून घ्या रेसिपी. तसंच वाटलं पोराचं लग्न झाल्यावर सुनबाई काय तर नवीन देईल पण सारखं नसतं नील बनवत. बघा ही कसली अवघड असते ती युट्यूब आणि इन्स्टाला घेतं काय फोन आणि काढतं काय रील. चला आम्ही घेतो आता पासून तर रीलच काढत बसली. काम पण करा नाही. काय झालं? काय म्हणताय? डबा झाला की नाही? थांबा आता करून देते. इतका वेळ काय करत होतीस? माझ्या सकाळपासून हात राहत नाही. सकाळपासून कामच करते. विचारा सासूबाईंना. आली मोठी कामाची. हाताला हात नाही म्हणते आणि बसते रील काढत. आजपासून फोन बंद. माझी आई सांगायचं करायचं. मी जातो आता. मला थांबा झालं की नको मला डबा. दोघांच्यात भांडण. काय असं कुठे चाललाय? कुठं नाही चाललीच घरी. काम झाली का रात्रीची? झाली. तिच्या नवीन नवीन गोष्टी होत्या बाबा कानावर. तिला घर सांभाळता ये नाही निघाली गावगाव करायला. तिला म्हणा नवरा सांभाळ. काय चाललंय मंडळी? काय नाही. तुमचं कसं चाललंय? काय नाही. तुमचं कसं चाललंय? बरं आहे आम्ही. तुमच्या नवीन नवीन गोष्टी काय पडतात? हो वाटतं तुम्ही निवडणुकीत उभं राहिलात. हो मी निवडणुकीत उभं राहणार. लढणार आणि जिंकणार. चला येते मी. मला काम आहे. आली मोठी शानी गावचा कारभार करणारे. घर सांभाळता येणार स्वतःला. नुसती लिपस्टिक लावती. नव्या नव्या साड्या घालते. इकडं तिकडं मिरवत बसती. त्याच्याशिवाय काय येतं तिला? चला मी जाते आता. मला लय काम आहे. अहो थांबा की. काय विषय चाललाय तुम्ही जाताय? अहो तुम्हाला माहितीये का ते आपल्या चौकातला पांडुळे ते शेत विकतोय. हा 10 रुपये तर ती जमीन पण विकाय तयार झाला का? 10 रुपये तर घर पण विकू शकतो. त्या 10 रुपयालाच किती पैसे लागतात? काल रात्री त्याला लय बायकोला हाणली. रोज रात्री ती गोंधळ घालताय नसता. तेच तर. काय चाललंय मंडळी? काय नाही रोजच्याच गप्पा चाललेल्या. शाळेचा डान्स आहे ते वाटतं. हो माझी सुनबाई तर कालच 2000ची कापडं घेऊन आली. मग काय माझी पण. त्या मास्तरला दुसरं काय काम नाही. रोज नवं सण काढते. ही येणार ती येणार. जणू काय आम्हाला कामच नाही ती. जणू काय झाडाला पैसे लागते काय जाऊन तुडून आणाय. पण चला आता मी जातो. अहो थांबा की. लय काम पडलंय घरी. जाऊ द्या. बर चला. काय नाही बाबा यांची नुसती बघत बसली. काय दुसऱ्या स्वतःचं ठेवायचं दाखवून दुसऱ्याचं बघायचं वाकून एवढं जमते म्हणणं. अरे काय काय सांगूया नुसते यांची बाबा. घरची कामं कोण करायची? अगं सकाळी ती स्वयंपाक हे करून जाते ऑफिसला. आम्हाला
मला काय धुणं भांडायला ठेवलंय काय तिला सांगत जा सगळं आवरून जायला बघा आल्या महाराणी साहेब ऑफिस वरून लय उशीर झाला आता काम करते ऑफिस सुटतं 5ला येते 7:30ला किती वंसा माझी ट्रेन चुकली होती म्हणून उशीर झाला तसलं काय चालणार ना आज तर ट्रेन सुटली उद्या मीटिंग असेल मग परवा बस थांबवल एकतर ते काम सोडून दे नाहीतर सगळं आवरून जात जा अगं ते आले काम करायला लागले तशी पण तुम्ही दोघं घरीच असता तुम्हाला काम करायला वाटतं ती तुझीच बायको तू तिचीच बाजू घेणार माहिती का आम्हाला बायकोचा काय झाला नसता तुला घर तिकडे दुकान सारखी इकडे येते ग मी माझ्या इकडे आली तुला काय करायचंय तू बिंदास बोलायचं मी बघते सगळं झालं नुसती यांची कटकटच लावली किती पार्टी हॅलो नेहा आज पार्टीचं चाललं होतं ना हो सगळ्यांना घेऊन ये तू हा कुठे भेटायचंय आज घरी नको आपण हॉटेलला जाऊया बर चला आपण एक फोटो काढू चीज वेटर तुला काय पाहिजे तुला पास्ता आणि 3 ज्यूस बरं झालं आपण हॉटेलमध्ये आलो घरी नुसती किरकिर असते माझी सासू आणि नंदन सारखी माझ्या मागे असतात ऑफिस मध्ये किरकिर घरी आल्यावर किरकिर नुसती किरकिर असते मग नवऱ्याला घेऊन जा की शहरात राहिला नवरा कुठे ऐकते अगं तुझी आता युट्यूबला रील्स पडत नाहीत अगं काय सांगू माझ्या नवऱ्याने माझा घेतला फोन हिसकून माझी सासू नवऱ्याला काय पण सांगते म्हणून मला व्हिडिओ टाका येत नाहीत आय्या नवीन वॉच नवऱ्याने गिफ्ट दिली वाटतं हो आमच्या घरी तर शॉपिंगला सुट्टी नसते माझा नवरा माझा खूप लाड करतो तू तर नशीबवान आहेस हो चला आपण एक सेल्फी काढू बिल 300 रुपये झाले
अगं आपल्या चिमणीचा नंबर आला. आपली चिमणी खूप हुशार आहे. तिला आपण खूप मोठं ऑफिसर बनवू. ऑफिसर बिफिसर काही नाही, लग्न करू आणि मोकळं होऊ. अगं तसं कसं बोलते? शिकून सावरून स्वतःच्या पायावर उभं राहील. ते काही नाही, तिच्या सगळ्या मैत्रिणींची लग्न झाली. आपणही तिचं लवकर लग्न करू. नाही, काही बी झालं तरी मी मुलीला शिकवणारच. मम्मी पप्पा तुम्ही भांडू नका. पप्पा मला शिकायचंय. मला UPSCच्या परीक्षेसाठी दिल्लीला जायचंय. बाळा तू काही काळजी करू नको, मी सगळी तयारी करतो. अहो 4 माणसं नावं ठेवतात. ठीक आहे, 4 माणसं आपल्याला सांभाळा येणार आहेत होय. चल बाळा तू काही काळजी करू नको. मंडळी, आपण सर्वांनी नाटक पाहिले. ते नाटक आठवले तर माणूस कितीही समाज संस्कृतीत वावरत असला तरी सुद्धा स्त्री ही स्त्रीचीच वैधीन असल्याचे जाणवते. जर प्रत्येक सासूने आपल्या सुनेला लेकीच्या जागी ठेवले आणि प्रत्येक सासूने सुनेने आपल्या सासूला आईच्या जागी ठेवले तर या जगातील 100% प्रॉब्लेम्स मिटतील यात शंका नाही.